आज आपल्याला जोडमूळ संख्या बघायची आहे। जोडमूळ संख्या आणि मूळ संख्या ह्या वेगवेगळ्या आहे, ध्यानात घ्या। आता जोडमूळ संख्या बघूया, त्याची व्याख्या काय आहे। ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या असते त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात। त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात। ही व्याख्या आहे त्याची। या व्याख्येतूनच आपण सगळं समजून घेऊया। दोन मूळ संख्या आहे आणि त्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते, त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात। आता जोडमूळ संख्यामध्ये ध्यानात ठेवा, तर याचं रचना कशी असणार माहिती का। तर इकडे मूळ संख्या असणार आहे, मूळ संख्या, आणि त्याच्या बाजूला सुद्धा कोणती असणार आहे, मूळ संख्या, मूळ संख्या, आणि यांच्यामध्ये इथे एकच संयुक्त संख्या असेल, एकच संयुक्त संख्या असेल। आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचं, की जी संख्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येते। जसं आता मी सध्या संयुक्त संख्येबद्दल बोलत आहे। जसं 4 आहे संयुक्त संख्या, हिला लिहू शकतो 2 गुणिले 2, म्हणजे जी गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येते तिला म्हणतो आपण संयुक्त संख्या। पण सध्या आपण जोडमूळ संख्याच्या घटकाबद्दल बघत आहे, तर आपण त्याबद्दल बोलूया पुढे। आता जोडमूळ संख्या या नेहमी जोडीनं येतात, ही एक आणि ही एक जोडीनं येणार आहे। तर मग असं याच्यामध्ये 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहे। यामध्ये एक ध्यानात ठेवा, ज्या 8 जोडमूळ संख्या सांगितल्या तुम्हाला मी, तर हा प्रश्न IMP करून ठेवायचा आहे। भरपूर वेळा आलेला आहे। जोडमूळ संख्याच्या 1 ते 100 मध्ये किती जर जोड्या विचारल्या तर याचं उत्तर तुम्हाला 8 हे सांगायचं आहे। त्या 8 जोड्या कोणत्या आहे आधी आपण त्या बघूया। पहिली जोडी आहे 3 आणि 5 ची, नंतर आहे 5 आणि 7, नंतर आहे 11 व 13, चौथी आहे 17 व 19, नंतर आहे 29 31, नंतर आहे 41 43, नंतर आहे 59 61, आणि नंतर आहे 71 73। बघा आपण कंसात लिहिली म्हणजे ही एक जोडी आहे, ही दुसरी, तिसरी, चौथी, 5वी 6वी 7वी आणि 8वी, म्हणजे वरती 4 आणि खाली 4, एकूण 8 जोड्या आहे। आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया, समजून घेऊया। आता जसं मी याला एक्सप्लेन करून सांगतोय, व्याख्या कशी दिली होती ते बघूया। आता बघा ना, 3 आणि 5 ही मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, आणि याच्यामध्ये एक संख्या सुटलेली आहे, ती म्हणजे कोणती, 4, बरोबर आहे। आणि 4 ही कोणती संख्या आहे, तर संयुक्त संख्या आहे। संयुक्त म्हणजे का, तर हिला आपण गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो, 2 गुणिले 2, ठीक आहे। नंतर 5 आणि 7 ही मूळ संख्या आहे, मूळ संख्याची जोडी आहे। आता 5 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे, बरोबर आहे। आणि याच्यामध्ये एकच संख्या सुटलेली असते। आता ती कोणती आहे, तर ती इथे आहे 6। मग 6ला कसं लिहिता येईल, तर 2 गुणिले 3, 3 दोन्ही 6, गुणाकाराच्या स्वरूपात। याच्या असे अवयव पडतात 1 गुणिले 6, पण हे सोडून 1 गुणिले कितीतरी असं सोडून, जसं इथे 1 गुणिले 4 आहे, हे अवयव पडतात, पण हे अवयव सोडून 2 गुणिले 2 आहे, 2 गुणिले 3 आहे, अशा पद्धतीनं। नंतर
11 आणि 13, 11 मूळ आहे, 13 मूळ आहे संख्या. आता याच्यामध्ये एकच संख्या सुटलेली ती म्हणजे 12, आणि 12 म्हणजे कोणती, तर ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे दोन मूळ संख्याच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असते, तेव्हा यांना जोड मूळ संख्याच्या जोड्या असं म्हणतात. आणि ह्या 1 ते 100मध्ये किती आहे, तर एकूण 8 आहे. तर आता 12चे अवयव कसे पडेल, तर 12चे पडेल 2 गुणिले 6, नंतर 3 गुणिले 4, आणि जो 1 गुणिले 12 आहे तो तर पडेलच, पण हे सोडून असे अवयव पडतात तेव्हा आपण याला संयुक्त संख्या म्हणतो. जोडमूळ संख्यावर काही महत्त्वाचे प्रश्न आहे जे की परीक्षेला येऊ शकतात, आपण ते बघत आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी मूळ संख्याची जोडी नाही. आपल्याला जोडी नाही असं विचारलेलं आहे, ध्यानात ठेवा. परीक्षेला याला खूप महत्त्व आहे. जोडी आहे की जोडी नाही, तर शेवटपर्यंत प्रश्न वाचा. तर आता 17 आणि 19, आता याच्यामध्ये तुम्हाला बघायचं की एक संख्या सुटलेली आहे इथे, बरोबर आहे. इथे 41 आणि 43मध्ये एक संख्या सुटलेली आहे 42. इथे पण 51 आणि 53मध्ये एक संख्या सुटलेली आहे. इथे 59 आणि 61मध्ये एक संख्या सुटलेली आहे, कारण यांच्या मधात एकच संख्या सुटलेली असते. ध्यानात घ्या, एकच संख्या सुटलेली असते. आता याच्यामध्ये 17, 19 मूळ संख्याची जोडी 41, 43 सुद्धा आहे, 59, 61 आहे. आता ही 51 आणि 53 नाही, तर का नाही, तर ध्यानात ठेवा, मूळ संख्याच्या जोडीमध्ये ही मूळ संख्या असते, ही मूळ संख्या असते, ही मूळ संख्या असते, ही मूळ संख्या असते, इथेही मूळ संख्या, इथेही मूळ संख्या असते, इथेही मूळ संख्या असते, इथेही मूळ संख्या असते. पण 51 मुळातच मूळ संख्या नाही आहे. त्याच्या मागचं कारण आहे की 51ला भरपूर संख्येने भाग जातो. जसं पहिले जातो त्याला 1ने भाग जातो, नंतर याला 3ने सुद्धा भाग जातो. जसं की आपण बघूया, 51 भागिले जर 3 केलं तर 3 1 3, 3 1 3, 2 उरतात, 3 7 21. मग याला 3ने सुद्धा जातो. नंतर 17ने सुद्धा भाग जातो, 17 1 17, 17 2 34, 17 3 51, आणि लास्टला 51ने 51ने जातो. म्हणून टोटल किती संख्येने भाग गेला, 4. आणि मूळ संख्येमध्ये एक नियम आहे की मूळ संख्या कशाला म्हणतो, की मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की जिला फक्त 3नेच आणि 1नेच भाग जातो. आता जर 51ला मूळ संख्या म्हणू शकत नाही, कारण 51ला फक्त 51ने भाग जायला पाहिजे होता आणि 1ने, परंतु इथे 4 संख्येने भाग गेला, आणि 4 संख्येने जेव्हा भाग जातो तेव्हा ती मूळ संख्या अजिबातच नसते. म्हणून याचं उत्तर 3 नंबरचं आहे. नंतरचा प्रश्न आहे दुसरा, खालीलपैकी कोणती जोडी मूळ संख्याची जोडी नाही. सेम वरचाच प्रश्न आहे, फक्त आता ऑप्शन वेगवेगळे आहेत. 29 31, 11 13, 71 73, 91 93. तर मूळ संख्या पाठ असेल तर तुम्हाला माहिती आहे, मूळ संख्या जरी पाठ असल्या तरी तुम्ही याला सहज बाजूला काढू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की 91 ते 100मध्ये याच्यामध्ये फक्त एकच मूळ संख्या येते, आणि ती म्हणजे कोणती आहे, तर 97 ही मूळ संख्या आहे. मग इथे 91 93 आले कसे, तर आता बघा, तर 91 ही मूळ संख्या आहे का, नाही, कारण 91ला पहिले 1ने भाग जातो, नंतर हिला 7ने सुद्धा जातो, कारण 91 भागिले जर 7 केलं तर 7 1 7, 7 1 7, नंतर 8 9 2 उरतात, आणि हा एक म्हणजे 7 3 21, म्हणजे इथे 7ने सुद्धा जातो, 13ने सुद्धा जातो, आणि 91 सुद्धा जातो. मग 4 संख्येने भाग गेल्यावर ती संख्या मूळ संख्या होऊ शकत नाही. म्हणून ही सुद्धा हाच पर्याय असला पाहिजे त्याच्यानंतर. आणि 93 सुद्धा बघा, कारण 93ला सुद्धा 3ने भाग जातो, 93ला सुद्धा 3ने भाग जातो. पहिले ते 1ने भाग जाईलच, नंतर 3 3 9, 3 1 3, म्हणजे इथे 3ने सुद्धा जातो, नंतर 31ने सुद्धा जातो, 93ने सुद्धा जातो. मग 4 संख्येने जेव्हा असा 4ने 5ने अशा 5 संख्या असेल तेव्हा ही मूळ संख्या असू शकत नाही.
फक्त ध्यानात ठेवायचं मूळ संख्या केव्हा असतात माहिती का, की फक्त 2 संख्येने भाग जातो. एक म्हणजे ती संख्या स्वतः आणि एकने अशानेच भाग जातो. म्हणून याचं उत्तर 4 नंबरचं असलं पाहिजे. नंतर आपल्याला तिसरा प्रश्न बघायचा आहे की खालीलपैकी कोणती जोडी ही मूळ संख्याची जोडी आहे. आतापर्यंत वरचे दोन्ही प्रश्न नाही असे होते, पण आता इथे जोडी आहे म्हणजे ती जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे. तर ठीक आहे, आता आपण एक्सप्लेन बघूया. आता 7 मूळ संख्या आहे बघा, 7 मूळ संख्या आहे, पण 9 ही मूळ संख्या नाही. का? कारण 9ला पहिले 1ने भाग जातो, 3ने भाग जातो आणि 9ने भाग जातो. मग किती संख्येने भाग गेला? 3ने. 3 संख्याने भाग गेला म्हणून ही मूळ संख्या असू शकत नाही. ठीक आहे, हा पर्याय बाद होईल. नंतर 19 आणि 21, तर 19 मूळ संख्या आहे, तर त्या तुम्ही ध्यानातच ठेवायच्या आहे की 1 ते 100मध्ये कोणत्या मूळ संख्या आहे. जेवढ्या तुम्ही त्या ध्यानात ठेवसाल, पाठ करून ठेवसाल, तुम्हाला तेवढं ते गणित सोपं जाईल. तर 19 मूळ संख्या आहे. आता 21 ही मूळ संख्याच नाही. त्याच्या मागचं कारण आहे की 21ला 1ने भाग जातो, 3ने भाग जातो, 7ने भाग जातो आणि 21ने पण भाग जातो. कारण 3 7 21, 7 त्रिक 21, 21 एक 21. मग एवढ्या 4 संख्येने भाग गेला तेव्हा ही मूळ संख्या असू शकत नाही. ठीक आहे. नंतर 43 मूळ संख्या आहे, पण 45 ही मूळ संख्या नाही आहे. कारण 45ला कितीने भाग जातो? तर 1ने जातो, नंतर 3ने जातो, कारण 3 1 3, 1 उरतो, 3 5 15. नंतर 5ने सुद्धा जातो, कारण 5 9 45. नंतर 9ने जातो, नंतर 15ने जातो, 15 त्रिक 45, नंतर 45ने सुद्धा जातो. मग एवढ्या संख्येने जर भाग गेला तर त्या मूळ संख्या असू शकत नाही. म्हणजे ही मूळ संख्या पण ही नाही, ही मूळ संख्या पण ही नाही, ही मूळ संख्या पण ही नाही. मग आपल्याला जोडीमध्ये असं असतं की दोन्ही मूळ संख्या असतात, ही पण ही पण, ही सुद्धा ही सुद्धा, ही सुद्धा ही सुद्धा. पण याच्यामध्ये एकच मूळ संख्या, एक मूळ संख्या नाही आहे. म्हणून या तीनही ऑप्शन बाद राहील. इथे चौथं आपल्याला चेक करायची गरज नाही, तरी आपण सुद्धा चेक करूया. 59 मूळ संख्या आहे, 61 सुद्धा मूळ संख्या आहे. मग ही मूळ आहे, ही मूळ आहे, मग तेव्हा ही जोड मूळ संख्येची जोडी होईल. म्हणून ऑप्शन नंबर 4.